नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे माझे फार्म हाऊस भाग 7. माझे फार्म हाऊस एक पांढरा हत्ती. 3 BHKच्या फ्लॅट वजा कुरड्यात राहून कंटाळलो होतो आम्ही. विचार केला आपण एक कुठेतरी जवळपास एक छोटंसं आपलं शेत असावं. गावी शेती आहे पण दरवेळेस जाणं जमत नाही. मग आपण इथं एखादं शेत घ्यावं आणि आपण शेती करावी. आपलं एखादं छोटंसं फार्म हाऊस असावं की जेणेकरून निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण आठवड्यातलं 1-2 दिवस त्या ठिकाणी घालवू शकू. म्हणून साधारण जवळपास एक 2-3 तासात ॲक्सेसेबल 2-3 तासात आपण आपल्या फार्म हाऊसला पोहोचू या हिशोबाने जमीन पाहायला सुरुवात केली. एक जागा मिळाली. साधारण ती 50 गुंठे होती, म्हणजे 1.25 एकर. आता फार्म हाऊस म्हटल्यानंतर एकर जो आहे हा गुंठ्यामध्ये कन्व्हर्ट झाला. आम्ही 50 गुंठे जागा विकत घेतली. विकत घेतल्यानंतर मग त्याला कंपाऊंड केलं. कंपाऊंड आपल्या हक्काची जागा आहे, आपली स्वतःची. म्हणजे मग आपली जागा जी आहे आपण ती आपली स्वतःची जागा म्हटल्यानंतर तिला कुंपण आवश्यक वाटलं म्हणून कुंपण केलं. पाण्याची सोय असावी म्हणून बोर केलं. कुंपण केलं, बोर केलं. मग त्यानंतर मग काही ठीक आहे, मग बोर केलं, कंपाऊंड झालं, गेट लागलं, सगळं काही. तिथं केअरटेकरसाठी एक रूम बनवली. रूम बनवल्यानंतर मग आम्हाला स्वतःसाठी म्हणून एक छोटंसं घर बनवलं, एक 2 BHK सारखं. समोर एक पार्किंगला, गाडी पार्किंगला वगैरे जागा वगैरे. हे सगळं झालं. मग त्यानंतर झाडं लावायची. मग घरातलं सगळं कुटुंब वेगवेगळ्या नर्सऱ्यांमध्ये फिरायला लागलं. ज्याला जे झाड आवडल त्यांनी ते झाड घ्यायचं आणि ते कुठेतरी मिळेल तिथे जागा म्हणून आम्ही लावत गेलो. झाडं लावलीत. झाडं जशी जशी लागत गेली त्यातली बरीचशी मरत गेली. कारण झाडं कोणती लावावी, कुठे लावावी, कशी लावावी ह्याचं सगळं अज्ञान. आणि आमचा जो केअरटेकर आहे तो आमचा सल्लागार. मग त्या केअरटेकरनी लक्ष दिलं नाही म्हणून काही झाडं मेली. पण मग त्यांनी ते सांगितलं की नाही हे झाड बरोबर नव्हतं, आपण चुकीच्या नर्सरीतून तुम्ही झाड आणलं वगैरे वगैरे. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. मग नंतर लँडस्केपिंग करायचं ठरलं. मग लँडस्केपिंगला मग घराची दिशा आणि हे ते सगळ्या गोष्टी. मग त्यातही पुन्हा घरामध्ये काही चेंज झाले. मग लँडस्केपिंगला गेटजवळ बॉटल पाम, काही फॉक्सटेल पाम. मग ती प्रायव्हसी मेंटेन व्हावी म्हणून मग सगळीकडे अरेका पाम वगैरे लागलेत. अरेका पाम लागले सगळं काही. मग त्या ठिकाणी सुंदर दिसावं म्हणून बहावा, गुलमोहर, नीलमोहर वगैरे अशी सगळी झाडं लागत गेली. छोटीशी एक परसबागही केली होती. पण हा किस्सा जसा सुरुवात झाला त्याबरोबर एक गोष्ट घडत गेली. ती अशी की ज्यावेळेस आम्ही जागा घेतली फार्म हाऊसला आणि कंपाऊंड झालं त्या ठिकाणी आम्ही मग एक छोटंसं मित्रमंडळीचं गेट टुगेदर केलं. पहिलं गेट टुगेदर जे झालं ते जे फॅमिलीच्या रिलेशनमध्ये जे होते जवळचे नातेवाईक, अगदी जवळचे म्हणजे फॅमिली फ्रेंड्स वगैरे, ते गेट टुगेदर झालं. त्यावेळेस तिथं काही सोय नसल्यामुळे सगळं बाहेरूनच आयात झालं. म्हणजे एक छोटीशी पार्टी झाली. मग हे झाल्यानंतर मग माझी मित्रमंडळी त्यांची एक पार्टी झाली. मग आमच्या पार्ट्या झाल्यानंतर मग मुलाचे जे मित्र होते त्यांनीही एक पार्टी केली. चौथी पार्टी झाली. मग मिसेस म्हणजे मग ते अशा प्रत्येकाच्या त्या सर्कलच्या तसतशा त्या पार्ट्या होत गेल्या. बोर केलं, बोरला पाणी लागलं, पुन्हा पार्ट्यांचा धडाका. घर बांधलं. घर बांधल्यानंतर पुन्हा पार्ट्या, त्याच पार्ट्या. अशा माणसं बदलत जायचे, हे बदलत जायचे आणि पार्टी होत जायची. मग हे सगळं फार्म हाऊस सगळं उभं राहिलं. मग दिवसेंदिवस सुरुवातीला जे फार्म हाऊसचं कौतुक होतं
की नाही आपलं शेत आहे आणि आपलं जंगल आहे आणि आपण जंगलात जाऊ. म्हणून सुरुवातीला जे काही हे होतं ते हळूहळू कमी झालं. एक दिवस एक मित्र आला आणि त्या मित्रांनी सांगितलं की बुवा माझं जरा प्रमोशन झालेलं आहे. मला जरा ऑफिसच्या लोकांची एक पार्टी करायची आहे. तर तुझं फार्म हाऊस देशील का बुवा मला जरा 1 दिवसासाठी? मित्र आहे म्हटल्यानंतर दिलं फार्म हाऊस. त्यांनी सांगितलं की बुवा तू ये पार्टीला. पार्टीला मी गेलो. पण मग ते सगळे त्याच्या ऑफिसचे मित्र असल्यामुळे आपण थोडे निग्लेक्टेड म्हणजे थोडं बाजूला पडल्यासारखं झालं. मग एका मित्राने पार्टी केली म्हणून मग लगेच दुसऱ्या मित्रांनी ते सांगितलं की माझ्या ऑफिसमधलं, "अरे असं-असं आहे. एक लग्न ठरलेलं आहे आमच्या मुलाचं. एक छोटीशी पार्टी करायची. तुझं फार्म हाऊस देतो का?" ते आता आमच्या पार्ट्या संपल्या आणि मित्रमंडळीच्या पार्ट्या सुरू झाल्यात. मुलाचे मित्र त्यांचं काही असलं की परीक्षा आहे बुवा परीक्षा आहे. मग परीक्षा झाल्यानंतर त्यांची पार्टी, मुलीची याची ती पार्टी. एकंदरीत या गेल्या 5-6 वर्षात जेवढ्या पार्ट्या झाल्यात, त्या पार्ट्यांवर जो खर्च झाला अर्थात ठीक आहे सुरुवातीला काही बाहेरून आलं, पण थोडंफार कधीतरी मग गॅस म्हणा किंवा आणि सगळ्यात मोठं म्हणजे पार्टी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते फार्म हाऊस साफसफाईला हे बाहेरून जरी सगळं आयात जरी झालं असलं, तर बाहेरून जे आलं आयात झालेलं ते कुठेतरी कचऱ्यासारखं पडलेलं ते साफसफाईला 2 माणसं दरवेळेस एक पार्टी झाली की 2 माणसांनी आणायचं ते साफसूफ करायची. केअरटेकरचा पगार, लाईट बिल, पाण्याची बिलं, कधी साफसफाई, कधी खतं, मग काही औषधं, काही अमुक आणायचं. पुन्हा अधूनमधून काही झाडं मेलीत तर पुन्हा ती बदलवत राहायची. असं करत जो काही म्हणजे हे झालं, ते एकदा एक लक्षात आलं की आपण एक पांढरा हत्ती पोसतोय बुवा. फार्म हाऊस झालं, जंगल झालं, सगळं काही आहे. पण सुरुवातीला जी काही त्या फार्म हाऊस किंवा आपल्या शेतीविषयी जे काही क्रेज होतं, ते कालांतराने कमी होत गेलं. ते फार्म हाऊस डोईजड वाटायला लागलं. नंतर विक्रीचा थोडासा विचार केला. पण जेवढा खर्च झालेला होता, त्या खर्चाच्या मानाने तेवढं अमाउंट मिळत नव्हतं. त्यामुळे ते सांभाळावं लागलं. पार्ट्यांवर किंवा त्याच्यानंतर कराव्या लागणाऱ्या साफसफाईवर किंवा पार्ट्यांमध्ये जे काही झालं असेल, त्याच्यावरचा जर कधी एकंदरीत हिशोब केला, तर माझी एखादी 4 व्हीलर झाली असती. एवढा खर्च आम्ही त्यावर केलेला आहे. केअरटेकरचा पगार दर महिन्याला ₹20,000 आहे. काही ठिकाणी पुन्हा आणखीन वर्कर्स कधी साफसफाईला माणसं आणलीत, कुठून काही लागलं तर ती आणखीन ती वेगवेगळी जी आहे ती ते जो आहे तो खर्च जो आहे तो म्हणजे दिवसेंदिवस तो इतका वाढत चालला होता. शेवटी तो केअरलेस केअरटेकर जो होता, त्याच्यामुळे आणखीन काही बरेचसे प्रॉब्लेम उभे राहिलेत. आम्ही तिथं जाणार नसल्यामुळे किंवा आम्ही नंतर साहजिकच आहे, ते सुरुवातीचं जे फार्म हाऊसचं किंवा आपल्या याचं जे कौतुक होतं ते दिवसेंदिवस कमी होत गेलं. परसबाग केली होती सुरुवातीला कधी वांगे अर्धा किलो, किलो, कारले, गिलके, दोडके वगैरे जे काही फळभाज्या येत होत्या, थोड्याफार येत होत्या. कालांतराने तेही कमी झाल्यात. त्या कमी झाल्यानंतर कुठेतरी आंब्याचे 2-4 झाडं जी होती त्याच्यात चुकून लागलेली आंबा, चिकू वगैरे त्यातली काहीतरी थोडीफार फळं दिसायची. त्यातली काही घरी यायची, काही कुठे जात होतं हे माहितीच नव्हतं. असं जे फार्म हाऊस झालं, त्यावेळेस हे लक्षात आलं की हा आपण जो पांढरा हत्ती इतकी वर्ष पोसलेला आहे किंवा इतके वर्ष सांभाळतोय, आपली सुरुवातीपासून जी चूक झाली किंवा आपण जे काही लँडस्केप केलं ते शेवटी तो फार्म हाऊस म्हणून फार्म हाऊस झाला, जंगल झालं. पण मग त्या ठिकाणी तुमचे अरेका पाम, बॉटल पाम, फॉक्सटेल पाम म्हणजे ज्याच्यापासून काहीही मिळणार नाही. बहावा झालं, की ज्या भावाच्या शेंगा औषधी जरी असल्या तरी त्या ना मार्केटला विकल्या आमच्याकडनं कारण एकच झाड. त्या विकल्या जाणंही शक्य नव्हतं आणि आम्ही त्याचा उपयोगही करू शकत नव्हतो. अशी जी झाडं लागलीत, त्यावेळेस हे लक्षात आलं, की आपण सुरुवातीपासून जी काही चूक केलेली आहे, त्यामुळे हा आपला जो पांढरा हत्ती आपण आज पोसतो आहे, हा नाईलाजाने आता पुढेच पोसावा लागणार आहे. मग मध्ये एक टूम निघाली, की नाही आपण हे फार्म हाऊस मग कधीतरी भाड्याने द्यावं. मग आपण एक रिसॉर्ट करावं. रिसॉर्ट करायचं म्हटल्यानंतर पुन्हा कॉटेजेस आले, त्याच्यानंतर स्विमिंग टँक आला. मग त्या ठिकाणी एक कूक आला. या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि मग ज्यावेळेस मी बाजूच्या सगळ्या
फार्म हाऊसचा सर्वे केला त्यावेळेस एकंदरीत लक्षात असं आलं की आपण फार उशीर केलेला आहे. ऑलरेडी प्रत्येक किलोमीटरला 2-3 फार्म म्हणजे रिसॉर्ट आहेतच. कुठे ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट आणि ह्या ज्या पार्ट्या आतापर्यंत झालेल्या होत्या मित्रमंडळी जवळची असल्यामुळे पैसे मागणं दरवेळेस कठीण होत होतं. रिसॉर्ट करायचं म्हणजे मग कॉटेजेस आले, कूक आला, म्हणजे कॅन्टीन आलं, पुन्हा मग त्यांचं अन्नधान्य हे सगळं आलं. रिसॉर्ट चालवायला द्यायचं, तर मग तो चालवणारा प्रॉपर मिळाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आल्यानंतर एक लक्षात आलं, की आपण जी फार्म हाऊस घेतलं आणि फार्म हाऊस तयार केलं, ही खूप मोठी चूक केलेली आहे. तर फार्म हाऊस असावं कसं? किंवा फार्म हाऊस म्हणजे नेमकं काय कन्सेप्ट असावा? हे त्यावेळेस आपण जर दुर्लक्षित जे केलेलं आहे, त्याचे फळ आज आपण भोगतोय. तर मग ह्यासाठी माझे एकच म्हणणं आहे, की फार्म हाऊस कसं असावं, हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, मित्रमंडळीमध्ये शेअर करा, की आपण काय चुका करतो हे आज आपल्या लक्षात येत नाही. परंतु एकंदरीत जर कधी आपण 5-7 वर्षातला जर कधी सगळा झालेला खर्च काढला, तर एक लक्षात येतं, की आपण ही चूक केलेली आहे. पुन्हा ही चूक आपण केलेली आहे म्हणून आपल्या जवळच्या कोणी ती करू नये, पुन्हा रिपीट करू नये. त्यासाठी फार्म हाऊस कसं असावं, सेल्फ सस्टेनेबल फार्म हाऊस कसं असावं, त्यावेळेस आपण हा पुढचा व्हिडिओ घेतो. चॅनलला लाईक करा, फेसबुकवर असाल तर फॉलो करा. धन्यवाद.